भिवंडी लोकसभा म्हणजेच खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्याबद्दल आपण जाणून घेऊयात. तर नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेऊयात आपले भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे म्हणजेच सर्वांचे परिचित असलेले बाळामामा म्हात्रे यांच्याबद्दल. 2024च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्ष यांच्या तिकिटावरून निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत त्यांनी 4,99,464 मते मिळवत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि तत्कालीन खासदार कपिल पाटील यांचा 66,121 मतांनी पराभव केला आणि प्रथमच भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून ते निवडून आले आहेत. आणि शिक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी भिवंडीतील BNN कॉलेजमधून 1989 साली 12वी म्हणजेच HSC पूर्ण शिक्षण केलेले आहे आणि त्यांच्या 2024च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचा व्यवसाय हा उद्योग, शेती आणि सामाजिक कार्य असा नमूद करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या नावावर सुमारे 107 कोटी लमसम आपण पकडून चालूयात तर रुपयांची घोषित संपत्ती असून सुमारे 75.65 कोटी रुपयांची घोषित दायित्वे आहेत. आणि याच प्रतिज्ञापत्रानुसार जर पाहायचं झालं तर त्यांच्या विरुद्ध कोणतेही गुन्हे प्रकरण घोषित नाही आहेत, करण्यात आलेले नाही आहेत. तर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर इथे भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण आणि कल्याण पश्चिम, मुरबाड आणि शहापूर सारखे विधानसभा मतदारसंघ येतात. यामुळेच मतदारसंघ ठाणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि राजकीयदृष्ट्या प्रभावशाली मतदारसंघ मानला जातो. हा मंडळी भिवंडीचे खासदार उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि नवीन असाल चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघ, खासदार आणि आमदारांची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आताच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, जय महाराष्ट्र.